पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या. पावसाळी अधिवेशनात आशा भोसलेंना आदरांजली वाहताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक अक्षम्य चूक केली. त्यांनी आशा भोसले यांच्या वडिलांचा उल्लेख दीनानाथ मंगेशकर ऐवजी दीनदयाल मंगेशकर असा केला. तसेच नार्वेकर एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांना कागदावर लिहिलेला मजकूर देखील वाचता येत नव्हता. त्यांनी अनेक शब्दांचे उच्चार चुकवले आहेत. आता या सर्व प्रकरणावर राज ठाकरेंनी पोस्ट लिहून राहुल नार्वेकर यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. राज ठाकरेंची पोस्ट नेमकी काय? पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही, हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेड खाल्ली होती का यांनी? नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत ना दीनदयाल उपाध्याय माहीत आहेत. भाजपनं जी काही खोगीर भरती सुरू केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं अशी झाली आहे. सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहीत नाही, पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की. त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहीत नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं. पण त्यांचं म्हणणं सोपं आहे. सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर? अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चव्हाण म्हणो, काय फरक पडतो? शोक प्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या आताच्या पिढ्या हे पाहत आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचं भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही. माणूस शिक्षित असला पाहिजे, पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही? एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणं देणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान 50,000 फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूरपर्यंत संबंध नाही. ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही. ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार? या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले, जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशीनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते. अरुणभाई गुजराथी होते. बाळासाहेब भारदे होते. अगदी आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था? कधी कधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं. ते ऐकावंसं आणि बघावंसं पण वाटत नाही, इतकं सुमार पद्धतीनं सुरू आहे. आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरू आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरू आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरू आहे. याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते. काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्यानं ब्र देखील न काढून या शोक प्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसानं विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.